विकास कामं करायची वेळ आली की एक वाक्य आपण कायम ऐकतो, ते म्हणजे सरकारी तिजोरीवर बोजा, सरकारी तिजोरीत पैशांचा खडखडाट। खरं म्हणजे आपणच भरलेल्या वेगवेगळ्या टॅक्समधून सरकारी तिजोरीत पैसे येत असतात, पण याच पैशांचा सरकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी कसा गैरवापर करतात याची दोन उदाहरणं छत्रपती संभाजीनगरमधून आता समोर आली आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नेमकं चाललंय काय हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार DG9। छत्रपती संभाजीनगर पालिका आयुक्तांचा एक कारनामा आता समोर आलाय। म्हणजे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याची बोंबाबोंब केली जाते, तर दुसरीकडे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी तब्बल 14.45 लाख रुपयांच्या घरगुती वस्तू 1.5 वर्षात खरेदी केल्या आहेत आणि त्या देखील महानगरपालिकेच्या तिजोरीतून। आयुक्तांचा हा कारनामा आमदार प्रशांत बंब यांनी मागवलेल्या माहितीतून उघड झालाय। आता त्यांनी काय काय घेतलंय ते जरा बघूया। आयुक्त जी श्रीकांत यांनी सरकारी तिजोरीतून विम बार, साबण, गुड नाईट लिक्विड ते 8,000चे डस्टबिन पर्यंत खरेदी केली आहे। झाडू आणि चमचे देखील सरकारी तिजोरीतून खरेदी करण्यात आल्याचं समोर आलंय। 9,800 रुपये किंमत असलेले 7 गालिचे देखील घेण्यात आलेत। डोअरमॅटची प्रत्येकी किंमत आहे 2400 रुपये। 2 डस्टबिनची किंमत आहे 7,995 रुपये, तर 3,190 रुपयांचे 2 कप सेट सुद्धा घेण्यात आलेत। प्रत्येकी 7,999 किंमत असलेले 2 बेडशीट सुद्धा मागवण्यात आलेत। तसंच 18,550 रुपये किमतीच्या 3 बेडशीट खरेदी केल्या आहेत। 6 टॉवेल 1,250 रुपयांचे, तर 2 डिनर सेट 9,400 रुपयांचे। अशी सगळी खरेदी मागच्या वर्षात करण्यात आली आहे आणि कोणतंही टेंडर न काढता ही खरेदी करण्यात आल्याचं समोर आलंय। घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्यांनी सरकारी म्हणजे एका अर्थाने आपल्याच पैशांवर खरेदी केल्या आहेत। आता आपण जो टॅक्स भरतो ते यांचं घर चालवण्यासाठी का, असा प्रश्न निर्माण होईल। आता याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या वस्तू मी खरेदी केलेल्या नाहीत, त्यामुळे ज्यांनी कोणी ही खरेदी केलीये त्यांची चौकशी करणार असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असं सुद्धा ते म्हणाले। त्यावेळी मी नव्हतो असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलेलं आहे। महानगरपालिकेच्या तिजोरीत एकीकडे खडखडाट आहे, छोट्या छोट्या वस्तूंसाठी देखील महानगरपालिकेकडे पैसा नाहीये, तर दुसरीकडे महापालिकेच्या दालनातून कोट्यावधी रुपयांची उधळण करण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या वस्तू मागवल्या नसल्याचं स्पष्ट केलंय। मग नेमक्या या वस्तू मागवल्या कोणी, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। त्यामुळे आता या प्रकरणात काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर दुसरीकडे संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात 21,59 लाखांचा घोटाळा झाल्याची बाब काही दिवसांपूर्वीच उघड झाली होती। यातला मुख्य आरोपी 23 वर्षीय हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे। फेब्रुवारी 2022 पासून तो कंत्राटी ऑपरेटर म्हणून रुजू झाला। हर्षकुमारने क्रीडा उपसंचालकांची बनावट सही करून बँकेशी व्यवहार केला। यासाठी स्वतःचा मेल आयडी आणि मोबाईल नंबरचा वापर करून 6 महिन्यात त्याने 21,59 लाख रुपयांचा घोटाळा केला। शहरातील हाय प्रोफाईल एरिया म्हणून ओळख असलेल्या विमानतळासमोरील सोसायटीत त्याने 4 बेडरूमचा अल्ट्रा लक्झरी फ्लॅट घेतला, तर दुसरा 2 बेडरूमचा आलिशान फ्लॅट त्याने मैत्रिणीसाठी घेतला। घोटाळा केल्यानंतर BMW कार ते 32 लाखांची BMW दुचाकी सुद्धा घेतली आणि या सगळ्या घोटाळ्यात एका महिला कंत्राटी लिपिकाचा सुद्धा समावेश आहे। दोघांचा पगार होता साधारण 13 ते 15,000 रुपये, पण या दोघांनी मिळून विभागीय क्रीडा संकुलाच्या तिजोरीचा पार खडखडाट केला। एक 23 वर्षाचा मुलगा 21 कोटींचा घोटाळा करतो आणि वरच्या अधिकाऱ्यांना काही समजतही नाही। मग हे अधिकारी नेमकं काय करत होते, असा प्रश्न इथे निर्माण होतो। आता या दोन्ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या आहेत, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय चाललंय हा एक प्रश्न आहे। म्हणजे पालिका आयुक्तच पैशांचा असा वापर करत असतील तर मग सगळंच अवघड आहे। आणि दुसऱ्या घटनेत कंत्राटी कर्मचारी कोट्यावधींचा घोटाळा करेपर्यंत कोणाच्या लक्षात कसं आलं नाही हाही एक प्रश्नच आहे। कंत्राटी भरती करताना काय निकष लावले जातात
आणि काहीही चौकशी न करता कोणालाही भरती करत असतील तर हे असे घोटाळे इतर ठिकाणी व्हायला वेळ लागणार नाही। असे ठग सरकारी तिजोरी लुटून नेतील आणि आपल्याकडे हळहळ व्यक्त करण्याशिवाय काहीही उरणार नाही। त्यामुळे राज्य सरकारने वेळीच याकडे लक्ष देणं आणि ठोस उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। तुर्तास मी या भागात इथेच थांबते, पण अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया। तोपर्यंत पाहत रहा आकार DG9। नमस्कार।